अरे तो रिक्षावाला तुला उडून गेला तरी पण तू त्याला काय बोलला नाही. आणि तू तर चांगल्या घरामधला दिसतो, ही का अवस्था करून घेतली मग स्वतःची. आता कॉलेजला जायचं. चल कॉलेजला. ओ पेट्रोल टाकव. पेट्रोल नाहीये. डिझेल टाका मग. या बापाने पाहिलं होतं का पेट्रोल खाली पण डिझेल टाकायचं. अंजू, कॉलेजला तर चालली पण तुझ्याविषयी मला काय ऐकायला नाही आलं पाहिजे. हो दादा, नाही करणार मी असं काही. आई कुठे बसली इथे? चल लवकर. काय यार, किती वेळापासून तुझं यायचं उद्या तर मी येणार आहे. तुझं काय ओके. पण मग आज तर लेक्चर संपले तर मग येते मी. ओके चल बाहेर. थोडं समजत नाही तुला. आपलं दिल छेडतो. परत जर माझ्या बहिणी पडताना दिसला ना तोडणार नाही तुला. चल चल घरी. यार आजचा पेपर एवढा जास्त हार्ड होता ना, आणि जर कमी मार्क्स पडले ना पेपर मध्ये तर दादा काय मला कॉलेजला येऊ द्यायचं नाही यार. होईल का सगळं ठीक? काय होईल सगळं ठीक? यार दादा काय पेपरच लिहिला नाही आपलं काय बनणार. ए तो बघतो धनुचा भाऊ पेपर फाडतोय. याला पेपरची काही पडलीच नाही. असाच आहे का तो वेडा. मग त्याला पेपरची पडली आहे ना कॉलेजची, पण भारी आहे. एवढा भारी आहे तर जाऊन विचार ना त्याला. नाही ग, मी केलं ट्राय खूप वेळेस पण नाही बोलत तो मुलींसोबत. मुलींसोबत बोलत नाही असं? बर, बघते कसा बोलत नाही मुलींसोबत. काय असं काय बघते? काय नाही ग. आवडला का? नाही. चल ओळख करून बघ. काय करते? असंच फिरायला आलो तू. काय करतो? काय नाही निवांत बसलोय. ही बघ माझी फ्रेंडांची.
चल येतो मी. ऋषी मस्त लाडा म्हणलं होतं रे. कॉलेज गाजू, कॉलेज तर गाजू, पण मग सॉरी कॉलेज म्हणजे पोरी येऊन पाठवणार. त्या तुला किती वेळा सांगितलंय रे, पोरींचा लय बेकार आहे. विषय कसा आहे माहितीये का, यांना सगळ्यांना पोरी करता मेन्शन, पण आपल्या लोकांना नाही कोणत्या पोरीचं टेन्शन. एवढा विषय. धनश्री कशी आहेस तू? लेक्चर करून आली? जॉबच आली लेक्चर. ते सोड, मला तुला काहीतरी विचारायचं धनश्री. माझ्या भावाबद्दल तुला कसं माहिती? बोल ना. तुझ्या भावाला कशा बोला आवडतं? माझ्या भावाला माझ्या भावाला मॉडर्न मुली आवडतात. मॉडर्न मुली आवडतं? बर. अंजली ए अंजली, एवढं झोपते का? उठ का, उठ काय दादा उठ पटकन. मध्ये जाम करतोय. नाचती काय एवढी झोपात? काय चक्कर आहे काय? उठ. ना तू माझ्या भावाला मॉडर्न मुली आवडतात. खूप लागली आता, खूप लेट. चालेल आपण नाश्ता काही ए झालं ते बघ. तुझ्या घरी तर चालत नाही ना? करावं लागतं माझ्या भावासाठी. वा, चला. ए थांबा, मी आलीच हं. कुठे चालली? थांब, आलीच. ऋषी, काय ग? मी सकाळपासून तुझ्या मागे फिरतेय. मी तुझ्यासाठी स्वतःला चेंज केलंय आणि तू माझ्याकडे बघत पण नाहीये. का बघू मी तुझ्याकडं? कोण आहे तू माझी? एवढंच सांगतो, कधीच ना कोणासाठी स्वतःला बदलू नको. अंजली दादा, काय झालं लावलंय का? अगं तुझ्या कॉलेजची 2 लाख रुपये फी भरली, वाटलं तर शिकून काय करशील? तू कॉलेज जाऊन पोरांची हात पकडते. बंद, आजपासून तुझं कॉलेज बंद. 2 टाइमचं जेवण घरात चढायचं. सोड. हाय ऋषी. काय ब्रांडेड बसला कॉफी घेते? नाही रे. बोल ना, काय म्हणते? अरे तुला एक सांगायचं होतं. बोल ना, बोल ना. अंजलीच्या भावाने तुला घरात फिरवून ठेवलंय. ते कर ना काय, तुला कॉलेजला पण नाही येऊ. तर मी काय करू? आणि असे पण तिला माझी कोणी फ्रेंड लागते ना, गर्लफ्रेंड लागते. तिची दूध तिलाच लढली, बघू दे. ऋषी, मी तुला याच्या आधी सांगितलं नाही, पण तिने त्या दिवशी तुझा हात धरण्यामागे काहीतरी कारण होतं. काय? अंजलीचं प्रेम आहे तुझ्यावर. अंजली तुझ्यावर प्रेम करते. अरे आता घरापर्यंत आला काय? हे बघ भाऊ, पहिली गोष्ट, तुझ्या बहिणी का नाही तर तुझ्याकडे आलोय. एवढंच सांगायला आलोय, तिने माझा हात चुकून पकडला होता. एवढ्या छोट्या गोष्टीत तिचं काही कॉलेज बंद करू नको. तिचा माझा काही संबंध नाही. एवढंच सांगायला आलो. चल येतो.
काल रागावलं मी तुझ्यावर. अगं पण मी तुझ्या भल्यासाठीच रागावलं. जाऊ दे बस बोलायला. हा उद्यापासून कॉलेजला जायचं तर तुला पुन्हा सुट्टी दिली नाही. ठीक आहे. ऋषी कॉलेजला चाललायस का? सोडतो का मला? बस लवकर चल. आता तुझा दादा नाही आला काय तुला सोडायला? ऐक ना. आहे का थँक्यू. अशाबद्दल? त्या दिवशी तू दादाला समजवलं असेल. ठीक आहे. आणि सॉरी पण. आता ते का बरं? त्या दिवशी मी तुझं कॉलेजमध्ये हात पकडला होता. ते किती झालं परत असं करू नका. आणि हो फ्रेंड्स. शे तुला तर बोट दिलं होतं हात धरायला लागली. ठीक आहे चल. फक्त फ्रेंड्स हा, त्याच्या पुढे काही नाही. सर्दी झाली म्हणून. अरे ते मुळे आता लोकेशन असं छान गेला ऋषी बाबा आला फसला. पडला नाही, पाणला. काय रे चल एक बाजूला. हा काय सांगते यांचं सांगा. बघतं ना भाई पुढे चित्र रंगला होता. कपडे चला संपलं का गाड्याच्या? गाड्याची काय जिंदगीच्या वळण संपला इथं. ऋषी काय ग, बस ना. काय म्हणते? ऐक ना. मी तुझ्यासाठी काय केलं काय? अरे बाप तू बनवलंय? तुला हे पण येत? मस्त आहे. तूच बनवलंय ना? तू रोज येतो म्हणजे? रोज नाही ग, पण मला जेव्हा एकटं एकटं वाटतं ना तेव्हाच येतो मी. शांत वाटते खूप. ऋषी बघा तुला एक विचारू? विचार.
जाऊ. अरे बोल तिकडे जा. अंजली, ते बघ ऋषी दादा. तुझा पत्ता कट आता. हे अंजलीला बघितलं का? नाही रे. हे अंजलीला बघितलं का? नाही बघितलं. नाही काय झालं एवढा काय चालतो तक्कर करतोय? ती अंजलीला बघितलं का? हो इकडेच चढून गेली इथून. कुठे गेली? इकडे. का बस शेडली? कोणत्या तरी मुलीसोबत आला होतास ना. काय नाव वगैरे. अंजली, तू काय पागल आहे का? तुला केव्हाच शोधतोय मी. का बरं रडती तू? काय झालंय तुला मला सांग. काय विचारलंय मी तुला? तुला काय फरक पडतो? काय झालंय तुला? तू पहिला असा मुलगा आहेस ज्याच्या मी इतकी क्लोज आलीये. हे बघ अंजली, तुला पहिले पण सांगितले तू फक्त माझी मैत्रीण आहे. मला त्याच्या पुढं वाटतं काहीच नाही. तुझ्याविषयी काही. तुला मी सांगितलेलं आहे याच्या पुढे आपलं काहीच नाहीये. राहिला विषय सकाळचा, तर मी माझ्या मित्राची बहीण होती. तो बाहेर गेलो होता म्हणून मी तिला घेऊन आलो. इथून पुढे नाही बोलणार मी तुझ्याशी. अंजली, मार खाव. तुला सांगितलं होतं माझ्या बहिणीच्या गाडी लागायचं नाही.
ऋषी बरं आहे का रे तू? कसं वाटतं आता? अरे दररोज येतो तुला भेटायला, माझ्यासोबत काही बोलतच नाही. घरचे खूप दुःखी आहेत रे. ते बघ, जे डोळ्यातलं पाणी बघ, खूप रडती रे ती. तिच्यासाठी तरी उठ, तिचं सोड रे. ज्या अंजलीसाठी तू कोमात गेलाय ना, तिच्यासाठी तरी उठ रे ऋषी. ऋषी उठ ना. पुन्हा पुन्हा गिरवावे पुन्हा ये श्वास ऋषी, घे, हाक दे ऋषी, साथ दे, ऋषी, हळव्या मनाला डॉक्टर, डॉक्टर स्वप्न रे, डोळ्यात विझले हसणे भाषात उरले. कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं पेशंट कोमातून बाहेर येत आहे. धन्यवाद डॉक्टर. काळजी घ्या. आणि हा, फक्त थोडं शुद्ध करायला वेळ लागेल, जरा काळजी घ्या. हा, मना हुर हुर थांबेना चालला सावल्यांचा रे थवा सुन्या झिलमिल चांदण्या ऋषी, ऋषी, पुन्हा ये श्वास घे, हाक दे साथ ऋषी. हा येऊ राहिलो ना. हा 303 ला कुलप आहे, तिथं राहणार कुठे गेले? त्याला त्या पोरीस लग्न झालं तुम्ही कुठून गेला?